आम्हाला तो सेल मधनं गॉगल मिळालेला म्हणून आम्ही आता चेक करायला चाललोय ते ओरिजिनल आहे का नाही. आज काय पण होऊन दे गॉगल व्हेरीफाय होऊनच राहणार आणि माझी पैसे लागल्या ओरिजिनल आहे का डुप्लिकेट. हे म्हणते डुप्लिकेट आहे आणि माझ्या साक्षी 10,000ची पैसे लागल्या. बघूया कोण जिंकते आज. चला म्हणून 800 रुपयाच्या गॉगलच्या नादात माझं 10,000 रुपये काठी लागले. आणि गुड दुपार गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि माझा आवाज तुम्हाला बदललेला वाटत असेल कारण मला आहे सर्दी आणि आपल्या साक्षी पाटील आम्ही आलोय कॉलेजवरनं आणि चाललोय जेवायला कारण लागले आले भूक. आणि चला जाऊया. आणि मी 2 दिवसाला आजारीच आहे म्हणून जरा व्लॉगची बॉम्ब आहे. काल पण व्लॉग त्याच मला असणार आहे. चला असते काय 200 फाईन. साक्षीनं मला फाईन लावल्या. ज्या दिवशी व्लॉग टाकत आहे त्या दिवशी 200 रुपये फाईन लावत्या आणि स्वतःला ठेवत्या. बरोबर आहे. मग तू देऊ नकोस ना व्लॉग टाक. तुला काय जबरदस्ती आहे? बघा स्कीम बिझनेस माझ्यातनं चालू केला हिनं. तू कमव नाही कमव मी तर कमवले. चला असू दे जेवण. जसं जसं हॉटेल जवळ आले तसं माझी भूक वाढायला लागली आणि साक्षीला गाडी पार्किंग लावता येत नाही. लहान पोरांच्या वरचा आहे. गाडी शिकल्या पण निम्मी शिकल्या. एक कोण अशा गाड्या शिकवते का कळत नाही. मी शिकवलेलीच नाही तुला. शिकल्या निम्मी शिकल्या गाडी. गाडी पार्किंग करता येत नाही आणि ओव्हरटेक करायला पार्किंग करता येत ओव्हरटेक करू काय नको. ईशा कसं पण ओव्हरटेक करता रेमटा रेमटी करायचं नाही. आपण नॉर्मल गाडी चालवतोय. चला आता गाडी लावतो मी. जाता हिला पण येत नाही. लावा लागल्या बाबा. कसं बस करत काय झालंय कसं बस करे गिअर सरळ टाकता येत नाही तरी पण कसं बस करत गाडी लावल्या. बघा इथं सेफ्टी माणूस एक मागं थांबलाय. बघा गाडी सरळ करा आणि सरळ झाला. गाडी पार्किंग पहिल्यांदा केली असेल तिने बाहेर. कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर फर्स्ट पार्किंग साक्षी पाटील. आजचं डेस्टिनेशन तंदूर. बटर चिकन खावा खुश राहा. चला बटर चिकन खायला. ऑर्डर दिल्यानंतर वाट बघायची वेळ जी असते का नाही ती मला अजिबात आवडत नाही कारण मला त्याच वेळेत लई भूक लागते. बरोबर आहे का नाही? 100% बटर चिकन आलेला आहे. परत तिचं लगेच स्नॅप चालू झाला आहे. पण असू दे माझा आता फक्त खाण्यावर फोकस आहे. खावा आणि खुश राहा. तर आता जेवण झालेलं आहे. साक्षी पाटीलचं पोट भरलेलं आहे. भरले का नाही? माझं पण भरले. आता चला जाऊया मस्तपैकी फिरायला. कुठे जाते बघूया. कायम सारखं तिकडीवर जाणार पर्याय नाही ना. पहिला वाडा मिसळला भेटूया. चला उन्हो खेळा काय आता पैसे हरल्यावर काय द्यायला पण नाही. असू दे चला. आपण काय करूया स्कॅम करूया त्या दोघांना सगळ्यांना हरवूया. आपण काय करूया स्कॅम करूया त्यांना हरवूया. ओके चालतंय. पण आता उन्हो खायची माझी इच्छा नाही. आपण जरा फिरूया. चला लेट्स गो. हो चालते. बरं नाही मला सर्दी झाली. सेवक कसा आहे माझा? पेड आहे तो. ओके तर आता आले कॅसलच्या दारात. थांबायचं जरा गाडी लावतो आणि मग जरा विनीत ईशा ते आहेत त्यांना भेटूया. आणि चला ए वेटर 2 फ्राईज आल्या नाही. तोंड दिसली बघ. चल चिकन का आणलंस? चिकन खाणार आहेस? चिकन खाणार आहेस? नाही ग ती व्हेजिटेरियन आहे बोललीस. काय काय किती सँडविच संपवलेस आतापर्यंत मी याच्या पहिला? आता पहिला आहे नंतर बघा किती आहे. आवाज नीट करत असू दे आजारी आहे आता काय करणार पर्याय नाही. तुम्हाला लक्षात नसेल पण ईशा डाएट वर होती. काय म्हणणं आहे तुमच्या डाएट वर? तुमच्या एकच दिवस होता केलेल्या दिवशी डाएट मोडायची मोडला. ओके म्हणजे फक्त बोलायला मोठं असते. हे डाएट करायचं बिरायचं हे सत्य नाही. हे चुकीचं आहे. तुला हे जगायला आहे ढोबळीच होणार आहे खाऊन खाऊन. परत ईशाचा गॉगल उचलले भालकरचा. कसं दिसायला क्वालिटी कारण आपली गोष्ट जी नसते ती भारीच दिसते कायम. ईशा गॉगल भारी वाटते. जमा करून घेतो अजिबात नाही द्यायचं. आता म्हणायच्या खात्यात जमा. तुझं काय म्हणणं आहे? गॉगल ओरिजिनल आहे का खोटा आहे? खोटा आहे. बघ सांगायला लागलोय खोटा आहे गॉगल. तिचा आहे तिला माहितीये की. चला आम्हाला तो सेल मधनं गॉगल मिळालेला म्हणून आम्ही आता चेक करायला चाललोय ते ओरिजिनल आहे का नाही. आणि माझ्या आणि साक्षी म्हणते ओरिजिनल आहे. साक्षी म्हणते ओरिजिनल आहे आणि 10,000ची पैसे लागल्या. 10,000ची पैसे लागल्या आमची. बघूया काय जिंकते का नाही आम्ही. काय म्हणणं आहे तुझं? त्यांनी सांगितले ओरिजिनल पण त्यांनी म्हटले लेन्स कार्ड वाल्यांचा आहे. जमलं तर तुम्ही जाऊन तिथं व्हेरीफाय करा. आणि शाण्याला एवढा जायचो त्याला ब्रँड माहित नाही तो कुठला आहे. तो म्हणाला लागला लेन्स कार्ड वाल्यांचा आहे. तो जेकब अँड को आहे त्यांचं आणि यो ब्रँड बघ कुठला आहे. अरे शाने तिला 10,000 देत नाही. बघ देत नाही 10,000. मग अशी म्हटलेली पैसे बीस का नाही काय नाही. बरं ऐका आपण दुसऱ्या दुकानात जायचं व्हेरीफाय करायचं. आता तू 10,000ची लावल्या
हा चालते की आपण व्हेरीफाय करूया. चला चला चला. आज काय पण होऊन दे गॉगल व्हेरीफाय होऊनच राहणार आणि माझी पैसे लागल्या ओरिजिनल आहे का डुप्लिकेट. हे म्हणते डुप्लिकेट आहे आणि माझ्या साक्षी 10,000ची पैसे लागल्या. बघूया कोण जिंकते आज. चला आज निरोप लागणार. साक्षीला तर 10,000 द्यायला. बघूया साक्षीला सेल मध्ये खऱ्यातच ओरिजिनल गॉगल मिळालाय म्हणून 800 रुपयाच्या गॉगलच्या नादात माझं 10,000 रुपये काठी लागले आणि मी पैसे हरलेलो आहे. आता 10,000 रुपये काय ना तुमचा संबंध येत नाही यात. मी तुला दिले. चल काय नाही तुला देणार मी फक्त. नाही फार्म हाऊसला नाही मिळणार तुला तर देणार नाही. तुला अजिबात नाही. तुला फिरत प्रत्येक वेळेचे ठिकाण आले टेकडीवर. होय का नाही साक्षी. टेकडी बघा खुश राहा. चला इथं आल्यावर मला आता लक्षात आले की मला वाजायला थंडी आणि मी आजारी आहे ते मला आता लक्षात यायला लागले. सगळं असं रिकॅप सारखं हिटबॅक व्हायले. आता घरात जाऊन मस्त गणपती झोप नाही काय नाही मंडळात जायचं निवांत टाइमपास करत बसायचं. आता गप घरला जाऊन झोपणार मस्त. आता काय आजारी पडायचं असू दे चालायचं. घरी जाऊन झोपणार आता. ईशा सीट बेल्ट घालून बस. आपल्याला रिस्क आहे डेंजर का माहितीये काय. साक्षी गाडी चालवाल्या समोरच्या रिक्षाला पण रिस्क आहे मागच्या गाडीला पण रिस्क आहे सगळ्यांना रिस्क आहे कारण साक्षी गाडी चालवा लागल्या. होय 4 डोळा आहेत तिला. कारण मला बरं वाटत ना म्हणून. त्या झोपलाय मग इशारा द्यायचा होतास. मग नकोच. मग गाडी 2 चाकावर रिक्षा होऊन गेली असती. जाताना 4 चाकं येताना 3 चाकं पुढे एक मध्ये चाक लावायला लागला असतं. I10 रिक्षा चांगली चालते. काय चांगली चालते. ह्याच्या पप्पाला विचारा कधी तर तुम्ही पर्सनली जाऊन चांगली चालवत्या काहीला गाडीच देत नाही. त्यांचे पप्पा उडी मारतात डायरेक्ट गाडी. ही चालवायला ड्रायव्हिंग सीटवर डायरेक्ट त्यांनी बाहेर. रिस्क आहे पोरीना गाडी चालवायला द्यायचं म्हणजे रिस्क आहे. डर होना चाहिए. साक्षी चांगली चालवते. म्हणून तिला ड्रायव्हरची नोकरी द्यायची आपण. साक्षी चेसिंग हर मैत्रीण. तुला पण टेम्पोत टाकून द्या. बसलोच तुझा टेम्पो ते टाक. असं आहे I10 टेम्पो I10 रिक्षा I10चं सगळं हेच केलं. चला तर आता गल्लीत चाललोय कारण आरती आहे आणि मम्मी डॅडींना बोलवले आरतीला आणि मालोजी राजी पण येणार आहेत स्वतः म्हणून चला आरती करूया जरा. लेट्स गो. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव. तर आता आरती झालेली आहे आणि मी आणि पिके काय बाहेर पडलोय. गणपतीचा आदला दिवस आहे. साऊंड बिऊंड कोण कोल्हापुरात लावलाय काय बघायला कारण कोल्हापुरात राहतो आपण. साऊंडची क्रेज असणार. चला आणि मेन सांगायचं राहिलं गणपतीचा आज शेवटचा 2रा दिवस. उद्या विसर्जन असणार म्हणून गावात मिरवणूक असत्या माधवा रोडला. चला बघूया आज कोण कोण काय जोडले. आज ट्रायल असत्या सगळ्यांची. लेट्स गो. फिरत आलोय राजा भाऊला भेळ खायला. मी आणि पिके भेळ खावा. बोल जास्तच गर्दी होती म्हणून परत बाहेर पडले. गप म्हटलं आपल्या इथं जाऊया टाइमपास करूया मंडळात जाऊन. आता काय करणार गर्दीत जास्त जायला. माझे फॅन्स असतात होय का नाही पिके. होय आता भेटले की चला असू दे. मोठं बोलाली सगळ्यांना समजते.